वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आज गडकरी रंगायतन येथे जनता दरबार पार पडला। या जनता दरबारामध्ये मोठ्या संख्येने नागरिक आपले विविध प्रकारच्या समस्या आणि प्रश्न घेऊन या ठिकाणी दाखल झाले होते। त्याचबरोबर मोठ्या संख्येने संबंधित विभागाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी येथे उपस्थित होते। यावेळी गणेश नाईक यांनी म्हटले की मी 1995 साली मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार आहे आणि मी भरवतो देखील। जनतेवर मेहरबानी करण्यासाठी हा दरबार भरवला जात नाही, मनाला आनंद मिळतो। तर जनतेच्या मनामध्ये मंत्री, आमदार अशा प्रकारची संकल्पना ज्या लोकांचे प्रयत्न करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारामध्ये प्रश्न घेऊन जनता दरबारामध्ये प्रश्न घेऊन येतात। जनता दरबार ज्या लोकांचे प्रयत्न करून सुद्धा प्रश्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारामध्ये प्रश्न घेऊन येतात। आमच्याकडे बघू करू त्याकडे त्या माणसाला समाधान मिळत नाही। नवी मुंबई, पालघर, ठाणे या जनता दरबारामधून 90% नागरिकांचे प्रश्न सुटलेले आहेत। तसेच वनविभागाची जागा कोणालाही मिळू शकत नाही। गोरेगाव ड्रग्ज बाबत देखील त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। आमचे वरिष्ठ नेते आणि प्रवृत्त याबाबत उत्तर देतील असं त्यांनी म्हटलंय। पोलीस यंत्रणा सक्रिय आहे, त्यामुळे असे गुन्हे उघडकीस येत असतात। गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करतात, म्हणजेच यंत्रणा सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच आदित्य ठाकरे यांच्याबाबत देखील त्यांनी बोलणं टाळलंय। संजय गांधी उद्यानात जवळील वस्तीमधील बाण मारून प्राण्यांना जखमी करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बिबट्यांचे 3 शिकार झाले हे खरं आहे। यामधील 3 जण संजय गांधी उद्यानातील पाड्यातील आहेत। वाघाची आणि बिबट्याची शिकार करणारे लोक आपल्या राज्यातील, देशातील नाही, तर याचं कनेक्शन परदेशी लोकांशी आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर त्यांना पकडून जेरबद्द करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। भटक्या पुत्राच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा सुरू आहे आणि त्यांची प्रक्रिया गतिमान करायला पाहिजे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। हे बघा, बाब अशी आहे की मी 95ला ज्याला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवतो। आता जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार। जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात। ज्या लोकांचे प्रयत्न करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात। एरवी इजी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो। नाही बघ, त्या आमच्याकडे बघू करू त्याच्यातून त्या माणसाला समाधान नाही मिळत। आता बाबाशी की एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्याला तू चुकीचे कर असं आपण सांगणार पण चौकटीत बसून त्या गोष्टी करा अशा प्रकारचा प्रस्ताव सांगतो। आणि 19% आता नवी मुंबई, पालघर, ठाणे याच्यातलं जर ॲव्हरेज काढले तर 90% प्रश्न सुटलेले आहेत। 10% काही डिस्प्युटेड आहेत, काही कोर्टाच्या कक्षेत आहेत किंवा काही क्रिटिकलच आहेत। आता कोणाला फॉरेस्टची जागा पाहिजे, फॉरेस्टची जागा नाही मिळत, म्हणजे एकच डिपार्टमेंट आहे का त्या जागा कोणी घेऊ शकत नाही, घेतल्या असतील तर त्या परत द्याव्या लागतात। एरवी सगळ्या गोष्टी सुटतात आणि अधिकारी वर्ग सुद्धा सतर्क आहे। म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गाला जर चांगल्या प्रकारे अप्रोच तुम्ही जर झालात तर अधिकारी वर्ग सुद्धा मदत करतो, परंतु पुटअप जर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग तरी काय करणार। म्हणजे अधिकारी वर्ग अर्ज आला तर सिक्वेन्स प्रमाणे गोष्टी बरोबर आहेत, तो वरिष्ठ अधिकारी खालच्याला आदेशित करेल, परंतु पेपर जर नीट नसतील तो अधिकारी का प्रत्येकाचे कागदपत्र जुळत बसणार नाही। आणि म्हणून येताना जनता दरबारामध्ये समाजसेवकांनी त्या घटकांना मदत करावी आणि त्याचा प्रश्न प्रॉपर स्टाईलमध्ये तिथं पुटअप व्हावा आणि होतोय तो आता।